बँकेच्या वसुली पथकाच्या दहशतवाद, पिंपरीत कर्जदाराच्या घरात जबरदस्ती घुसून धमक्या। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके। मनपर्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पिंपरी चिंचवड श्रीराम फायनान्सच्या वसुली पथकाने एका कर्जदाराच्या घरात जबरदस्ती घुसून कुटुंबाला शिवीगाळ व धमक्या दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी संत तुकाराम पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय घडले नेमके? तक्रारदार राज विकास मिश्रा यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांच्या कुटुंबाने श्रीराम फायनान्स कडून 72 लाखाचे गृह कर्ज घेतले होते, ज्याचे हप्ते वेळेवर भरले जात होते। मात्र गेल्या महिन्यात काही आर्थिक अडचणीमुळे एक हप्ता थकला। यामुळे 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता फायनान्स कंपनीच्या वसुली पथकातील रावसाहेब अमृत तेले आणि स्वप्नील नरेश वाघोलीकर हे दोघे त्यांच्या पिंपरी येथील घरी आले। दरवाजा फोडून घरात घुसले तेव्हा घरात तक्रारदाराची आई व बहीण उपस्थित होत्या। वसुली पथकाने दरवाजा वाजवून धमक्या द्यायला सुरुवात केली। दरवाजा उघडताच त्यातील एकाने लाथ मारून घरात प्रवेश केला आणि थेट महिलेवर ओरडायला सुरुवात केली। आता हप्ता भरा, नाहीतर आम्ही येथेच बसणार, असे म्हणत त्यांनी घरात गोंधळ घातला। कर्जदाराचा मुलगा हिजडा आहे का? अमानुष अपमान। महिलेच्या नवऱ्याला आणि मुलाला तक्रारदार बाहेर बोलवण्याची मागणी करत, तुझा नवरा आणि मुलगा लपून बसले आहेत का? हिजडे आहेत का? अशी अश्लील भाषा वापरली। हा प्रकार ऐकून तक्रारदार राज मिश्रा वरच्या मजल्यावरून खाली आले आणि त्यांनी पैसे भरणे शक्य नसल्याचे सांगितले। सोसायटीमध्ये गोंधळ, धमक्या आणि पालायन। सोसायटीतील लोक हे प्रकार पाहून एकत्र जमले। त्यावेळी वसुली पथकाने, तुम्ही आम्हाला फसवलं, आता तुम्हाला पाहून घेऊ, असे धमकीचे शब्द उच्चारले। गोंधळ वाढल्याचे पाहून दोघे आरोपी पार्किंगमध्ये निघून गेले। मात्र तक्रारदाराने त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले असता त्यांनी शिवीगाळ करत तिथून पळ काढला। पोलीस कारवाई। या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात BNS कलम 329, 351, 2 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत गाडेकर करत आहेत। बँकेच्या वसुली पथकाच्या दहशतवाद कायदा हातात घेताय का? कर्ज वसुलीसाठी अशा प्रकारे धमक्या देणे, घरात घुसणे, शिवीगाळ करणे, महिलांशी गैरवर्तन करणे हा गंभीर गुन्हा आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँका आणि फायनान्स कंपन्यांना अशा प्रकारे जबरदस्ती करण्यास सक्त मनाई आहे। तरी अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। कर्जदारांनी काय करावे? वसुली पथकाच्या गैरवर्तनाचा प्रकार त्वरित पोलिसांत नोंदवा। बँकेकडून अधिकृत नोटीस शिवाय कोणतीही जबरदस्ती खपवून घेऊ नका। रिझर्व्ह बँक आणि ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करा। हे केवळ एक प्रकरण नव्हे, बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या वसुली पथकामुळे अनेक सामान्य नागरिक भयभीत होत आहेत। सरकारने यावर कठोर पावले उचलली नाहीत तर आणखी किती निष्पाप कुटुंबे अशा दहशतीला बळी पडतील।